म्हणजे या महाशिवरात्रीपासून पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत या ठिकाणी जे हे तिरसूळ साठलेले आहेत, जी मन्नत मागितलेली आहे त्याचे हे तिरसूळ आहेत. जे पण काय आपण बोललेली इच्छा पूर्ण झाली की भाविक हे मोठमोठे तिरसूळ इथं आणून देत असतात. तर देवाच्या कृपेनं आपणाला यांचं शूटिंग करता येत आहे. तर हे आपलं जुनं मंदिर आहे, ही पूर्ण जुनी मूर्ती आहे. तर हर हर महादेव. ताई हा ताई आहे ताई. ताई कुठून आला तुम्ही? मी महाराष्ट्र अमरावती. अरे वा. आणि माझ्या पायात टुंगळ्याला अतिशय जबरदस्त मोच आली होती. अच्छा. मुश्किल होतं येणं. मी नाही म्हंटल, मला बाकीच्यांनी नाही म्हटलं इथं जाऊ नये म्हणे, उद्या आपण कॅन्सल करू. पण मी हे सगळ्यांना आणलं. अरे वा हर हर महादेव. तर मंडळी अशा रीतीने आम्ही अर्धी चढाई पूर्ण केलेली आहे. तर बघू शकता जमिनीतून पाणी जसं उमाळायला लागल्यानंतर निघतं तसं शरीरातून पाणी असं निघत आहे. तर अधिक माहितीसाठी तुम्ही इथून पुढे आम्हाला फॉलो करू शकता. धन्यवाद. हर हर महादेव. बम बम बोले. आपल्याला अजून महादेवांच्या जवळ तिथं पोहोचायचं आहे. तर अर्धी सफर पूर्ण केल्यासारखं वाटतंय. आणि हर हर महादेवाचा नारा लावला की अजून चढाई सोपी होत्या. तर चला, माझ्या बरोबर आहे संतोष कारंडे. आज त्यांनी कॅमेराची कमान सांभाळलेली आहे. इतर वेळेला ते बंदुकीचं खटका धरून असतात, ड्रिगल धरून. आणि आज आमचं ते गाईड पण आहेत आणि कॅमेरामन पण झालेले आहेत. तर त्यांना तुम्ही बघू शकता अशा रीतीने. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. बम बम बोले. बम बम बोले. मित्रांनो नमस्कार. हर हर महादेव. हर हर महादेव. आता आम्ही MP मध्ये चौडागडला निघालेलो आहे आणि मेन घाटाचा रोड पार करून आम्ही आलेलो आहे. तर माझ्या बरोबर आहे माझा भाऊ संतोष कारंडे. आणि आता आम्ही कोणत्या रोडनं चाललोय बघा, समोर माझ्या गाडीच्या तुम्ही पाहू शकता. तर हा मेन रोड एक पार केल्यानंतर हा छुपा रोड आहे, हे ठराविक लोकांना माहित आहे. आणि बाहेर बॅरिगेट लावल्यामुळं कोण इकडे येत नाहीये. तर आर्मीचं सगळं आर्मी कॅम्पमध्ये भाव असल्यामुळं त्यांना हा रोड माहित आहे. आणि आमची गाडी त्या बॅरिकेड मधून बाहेर सोडलेली आहे. आणि हा रोड आहे बघा जाण्याचा. तर आपण सर्व आज डिटेल्स सगळी माहिती घेणार आहोत. गड कसा आहे, काय कसा आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा, फार छान माहिती मिळेल. आणि हे बाबा बघू शकता तुम्ही खिडकीतून, किती वय आहे आणि कसे चाललेले आहेत हर हर महादेवांना. हर बाबा हर हर महादेव. तर हा रोड आहे, हा छुपा रोड आहे. गाडी तर पार्क केलेली आहे आम्ही. अशा रीतीने आम्ही चौडागडाच्या जवळपास पार्किंग मध्ये आलेलो आहे. गाडीचं इथं आम्ही पार्किंगला गाडी लावलेली आहे. हर हर महादेव. बम बम बोले. हर हर महादेव. बम बम बोले. तर मंडळी अशा रीतीनं जोश भरलेला आहे. आता आम्ही चौडागड पहाडीला निघालेलो आहे. आता चौरागड पहाडी तिथून सुरू होती, सुरू होणार आहे थोड्याच वेळात. तिथून 1350 शिड्या सुरू होतात. ती घंटाबाजी 1350 शिड्या आहेत वरती. खऱ्या अर्थानं इथून एक पहाडी चालू होणार आहे. चला आपण 3 शिड्या चालू होत्या. तर मंडळी अशा रीतीनं आता खऱ्या अर्थानं पायऱ्या चालू झालेल्या आहेत आणि आपले कार्यकर्ते सगळे जोश मध्ये आहेत. शिवशंभो पहिली शिडी चालू झालेली आहे, हे बघू शकता आपण. चला पहिल्या शिडीचं आम्ही दर्शन आता घेतोय मंडळी. हर हर महादेव. दर्शन घेतलेलं आहे. तर बघताय आता कशा रीतीनं इथं मोसम आहे. आज काय जास्त असं ऊन नाहीये. तर कार्यकर्ते जोश मध्ये आहेत. तर हे बघू शकतो आपण, जबरदस्त लोकेशन इथं दिसतंय. सर्वांनी पाया पडून घेतलेला आहे. फोटो काढून घेतलेले आहेत बोर्डचे, जेणेकरून माहिती असावं म्हणून. चला इथून पुढचा प्रवास चालू करू. अरे कोण कोण गणेश आहे ना, पुढे गण्या. गण्या एकटा एकटा मला माहित नाही आहे का, हे ऐकतच नाही. काय झालं आता? आपलं
सांगितलं ऐकत नाही, आता बॅग बी घेऊन जात लय खतरनाक हे माकडं लय डेंजर आहेत. हातातून बॅग बघितलं घेऊन जातात, त्यामुळे यांना खायला इथं टाकायचं नाही. लहान भाऊ ठीक आहे, चलो जाणे दो. तरी मी ब्रीफ करत असते. तर मित्रांनो, हे वांढरा पण माकडं बघतोय, हातामध्ये काय जरी दिसलं तर ओढून घेऊन पळतात. त्यामुळे इथं सावधान राहिलं पाहिजे, कारण आत्ताच आम्ही बघितलंय हातातल्या सगळ्या वस्तू पळवतात. जगाला सांगितलं मागेच लागलं होतं. मला वाटतं आता उडी टाकते वाटतं खाली असं हे घेऊन असायचं चालतं. मी तिथे त्याच सांगितलं. तर मंडळी, आता सर्व पायऱ्या चढून वर आल्यानंतर या गप्पा रंगले बरं का. आणि जोपर्यंत पायऱ्या चालत होते ना, तोपर्यंत कोणाचा आवाज येत नव्हता. आणि इथं लय पोपट्यासारखे बोलायला लागले होते बघा, गोड गोड. बघितलं अशा रीतीने बघा तुम्ही. आता आपण काय लय म्हणजे हे नाही बोल. आपण मी पहिले आंघोळ केली सकाळी मागे लागेल होतं माकड. पाणी प्या लवकर. तर मित्रांनो, आता आम्ही चौथा हिस्सा पाडी आम्ही पार करून आलोय. आणि पाठीमागं महादेव मंदिर आपल्याला दिसत आहे शिखरावर. तर तिथं पोहोचायचं आहे. तर सर्व मंडळी थकलेली आहेत आणि या ठिकाणी थोडा त्याने आराम केलेला आहे. तर आता चला, इथून पुढचा प्रवास आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तर आतापर्यंत जे तुम्ही व्हिडिओ पाहिला, कसा वाटला तुम्हाला नक्की आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. ओके, बम बम बोले. 20 रुपये ग्लास. हा काढी ना. मोवा म्हणजे 20 रुपये ग्लास. चलो. इको पॉइंट. इको पॉइंट. चलो, अपन देख सकते हैं छोटे महादेव भक्त कैसे जा रहे हैं. इको पॉइंट पाठीमाग होता. इको पॉइंट ये खड़ी चढ़ाई आप देख सकते हैं. हाँ 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 चालेल. हाँ, यहाँ पे बुरा भगत के लिए मार्ग जाता है. नंदिया जंक्शन के पास हम पहुंच गए. यहाँ से नज़र आप नीचे का देख ले. नीचे का नज़ारा बहुत ही बढ़िया है. नदिया जंक्शन.
तर मंडळी आपण बघू शकतो ह्या जंगलातील बोर आहेत आणि एकदम गोड आहेत, लय रसरशीत आहेत. मुलांच्यासाठी आपण घेतलेला आहे. आता याची चव बघू आपण. एक नंबर, अतिशय छान बेरी आहे. एक नंबर वाटलं. एनर्जी मिळाली ना काहीतरी, कारण आपल्याला अजून महादेवांच्या जवळ तिथं पोचायचं आहे. तर अर्धी सफर पूर्ण केल्यासारखं वाटतंय. आणि हर हर महादेवाचा नारा लावला की अजून चढाई सोपी होत्या. तर चला, माझ्याबरोबर आहे संतोष कारंडे. आज त्यांनी कॅमेराची कमान सांभाळलेली आहे. इतर वेळेला ते बंदुकीचं खटका धरून असतात, ड्रिगल धरून. आणि आज आमचं ते गाईड पण आहेत आणि कॅमेरामन पण झालेले आहेत. तर त्यांना तुम्ही बघू शकता अशा रीतीने. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. बम बम बोले, बम बम बोले. तो आप देख सकते हैं ये खड़ी सीढ़ी पे यहाँ पे है महादेव मंदिर जाने के लिए. ये सीढ़ी, यहाँ से एक आसान रोड भी है, वो थोड़ा सा महादेव एवढ्या वर कशा लिहून बसली तर. मित्रांनो, जबरदस्त खडी चढाई आहे. अंगातून नुसता घाम घाम निघत आहे. आपणाला प्रॅक्टिस पाहिजे व्यायामाचं व पहाडी चढायचं. ते इथं आल्यानंतर ऑटोमॅटिकच आपल्या लक्षात येते. चला जाऊया पुढे. हा भाऊ बघा कसा पाणी पितोय, जसं की आपण पाणी पितोय तसं. चांगला नजारा आम्हाला मिळाला शूटिंग करण्यासाठी. हे थांब की बघ की, हे ह्याला बघ. अभी आए रहे. अभी क्या करें.
हे सांडलं पाणी आहे सरळ. मित्रांनो, आपल्याला नवीन मित्र इथं भेटलेले आहेत. भंडाऱ्यावरून आले आणि महादेवाच्या दर्शनाला निघालेले आहेत. हर हर महादेव. बम बम बोले. हर हर महादेव. हर हर महादेव. बम बम बोले. दुसरा तर मित्रांनो, आता चौथ्या टप्प्यात आम्ही आलेलो आहे. तर चौथ्या टप्प्याची चढाई आता आपण इथून पुढे करणार आहे. बघू शकता इथून पुढे रोड, सर्व रोड खाली दिसतोय. तर चला जाऊया. चौथ्या टप्प्याची चढाई आपण पूर्ण करणार आहोत. मोसम एकदम ढगाळ वातावरण. हाय दीदी, कैसा लग रहा है? अरे वाह. तर मंडळी, आता आपण पोहोचलेलो आहोत चौरागड मंदिराच्या जवळच. चला. हाय बम बम बोले. अच्छा. तो दीदी बताओ, आप बिना चप्पल के यहाँ तक चौरागढ़ मंदिर पे आए हो, कैसा लग रहा है आपको? अभी और बाकी है. देखो, बिना चप्पल के यहाँ तक आए हैं और बहुत अच्छा लग रहा है उनको. और बोल रहे हैं अभी तक बाकी है, महादेव मंदिर अभी तक आया नहीं है. तो आप यहाँ पर भी देख सकते हैं, महाराष्ट्र के सातारा जिला से यहाँ तक भाविक अपने भगवान जी के दर्शन लेने के लिए पहुँच चुके हैं. और थोड़ी देर बाद हम आपको चौरागढ़ मंदिर का दर्शन करवाएंगे. बम बम बोले. चवर्धनच्या हस्ते देवाला छोटीशी भेट. या साईडला पण नाश्त्याची दुकान आहेत. वडाच्या झाडाखाली लोक नाश्ता वगैरे करतात. मंदिर थोड्याच अंतरात आहे आणि अशा रीतीने आम्ही इथं पोचलेलो आहे. तर मंडळी, अशा रीतीने आपण पोचलेलोच आहे. कॅमेरा सही.
पीने का पानी है। तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या बाहेर पोहोचलेलो आहे. तर इथंपर्यंत शूटिंग करायला परवानगी आहे. मंदिराच्या आत शूटिंग करायला परवानगी नसल्यामुळे आता आपण इथं व्हिडिओ बंद करणार आहे आणि देवाचं दर्शन घेऊन आल्यानंतर पुन्हा एकदा आपण दर्शन करणार आहोत. तर म्हणजे आम्ही आज दर्शन घेतलेलं आहे. आत कॅमेराला परवानगी नसल्यामुळे आता आपलं शूटिंग जाऊ शकलो नाही, पण दर्शन एकदम चांगलं झालेलं आहे. आता भोग चढवणार आहे त्यामुळे मंदिर बंद झालेलं आहे आणि लास्ट नंबर आम्हीच होतो आणि देवाची कृपा आहे त्यामुळे दर्शन लवकर झालेलं आहे. तर चला, हर हर महादेव. हर हर महादेव. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. भक्त लोकांचे नवस पूर्ण झाल्यानंतर भक्त लोक इथे असं देवाला तिरसूळ अर्पण करतात. हे पाहू शकतो, भरपूर प्रमाणात इथे तिरसूळ एकत्र आलेले आहेत. जय शिवशंभो. हर हर महादेव. देवा, शेतकऱ्यांचे चांगले दिवस येऊन दे, देशामध्ये चांगला पाऊस होऊन दे आणि बळीराजाचं राज्य येऊन दे, ही एकच मागणं तुझ्या चरणी अर्पण करतो. यही पानी का
तर अशा रीतीने आपलं दर्शन झालेलं आहे. तर आपली महाराष्ट्रीयन एक फॅमिली आपल्याला मिळालेली आहे तिथे. तर अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर आपल्या बरोबर दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. कोणतं गाव आपलं? महाराष्ट्रामधील गडचिरोली आपला. गडचिरोली. अच्छा, किती दिवस झाले इथं आलाय? आम्ही 2 दिवस झाले आता येऊन. अच्छा, कुठे राहिला? एंजल लॉजला, पंचमढीला. चाल, काय भाडं आहे आता चालू तिथं? तिथं एसीचं 4000 घेतात, नॉन एसी 3000. हा, एसी 4000 रुपये दिवसाला. किती लोक राहिले त्यात? त्यात आम्ही 2 फॅमिली 2 रूम घेतल्या, म्हणजे 4 फॅमिली. जेवण त्याच्यामध्ये आहे का तुम्ही सेपरेट घेताय? सेपरेट. आणि काय काय फिरलं आता सध्या तर पचमढीला म्हणजे इथंच आलो आपण. फक्त इथेच आला का? तर मंडळी पाहू शकता इथले आता रेट एका रूमचे 4000 रुपये आहेत. एसी जेवणाचे वेगळे आहेत. तर अंदाज लावू शकता तुम्हाला किती रुपये लागतील आणि काय काय फिरायचं आहे तुम्हाला. तर चला, धन्यवाद. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. दादा तुम्ही कुठून आले? आम्ही महाराष्ट्रातून वर्धा जिल्हा. अच्छा, पहिल्यांदाच आला का? इथून पाठीमागे आलेला कधी? आम्ही आधी 25 वर्ष आधी आलो होतो. 25 वर्षापूर्वी. अच्छा, आणि 25 वर्षानंतर आता आला. नंतर परिवार घेऊन आलो. परिवार घेऊन आलेत. अरे वा, छान. कुठे राहिला तुम्ही? आम्ही वर्धेमध्ये सेवाग्राम हॉस्पिटल बापूकुटी. हा, आता कुठे राहिला? पंचमढीमध्ये. आता आम्ही इथे ARK. अच्छा, काय कसं आहे रूम भाडं? 3500 रुपये दिवसाला. दिवसाला. अच्छा, 24 तासाची. आणि खाण्याची व्यवस्था काय? त्यांच्याकडेच आहे. ओके. आणि इथे आला कसापर्यंत? ते पायदळ आलो आम्ही आता. पायदळ. आणि तिथपर्यंत गाडीनं आला का? तुमची गाडी आहे का? कुठले? स्वतः गाडी आहे. ठीक आहे, धन्यवाद. संतोष गेलेला आहे स्वामींच्याकडे या ठिकाणची अधिक माहिती घेण्यासाठी. ते डायरेक्ट आपल्याला कॅमेरासमोर माहिती देत नाहीत, त्यामुळे आपण त्यांच्याकडून माहिती घेऊन आपण आपल्या मित्रांच्यासाठी ही माहिती देणार आहोत. तर मंडळी, आपण आता इथली माहिती थोडी घेणार आहे संतोषकडून, कारण इथले पुजारी काही माहिती देत नाहीत. आम्ही पुजाऱ्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे आणि आता घेऊया पूर्ण माहिती. आपण इथं पाहूया. चला. नमस्कार. नमस्कार. हर हर महादेव. हर हर महादेव. ठीक आहे, जरा आम्हाला माहिती द्या मंदिराविषयी. ही मंदिरात चौरागड मंदिर महादेव, बडा महादेव इथे म्हणते ती. ही चौरागड आपण पाहू शकतो. त्रिशूळ किती मोठमोठे आहेत. त्रिशूळ किती मोठमोठे आहेत. हे एका मेळ्यामध्ये लागलेले आहेत. जी महाशिवरात्री जत्रा असते तिथं मोठमोठे भक्ती सगळ्या आपल्या भारतामधून इथं दर्शनासाठी येतात. आणि जे भगवानाला मन्नत मागते ती, त्यांची मन्नत पूर्ण झाल्यानंतर ते अशी त्रिशूळ आणून येथे महादेवाला अर्पण करतात. आणि अशी कित्येक अशी त्रिशूळ आपण इथून परत खाली पण नेलेले आहेत, कारण इथं ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे एका जत्रेची एवढी त्रिशूळ आहेत. म्हणजे ह्या महाशिवरात्रीचे ते पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत महादेवाला जे मन्नत मागतायत त्यांची मनोकामना पूर्ण होती. भक्त इथं लाखोच्या संख्येने येतात आणि इथून दर्शन घेऊन जातात. तुम्ही पण या, चौरागडचे दर्शन घ्या. जय हिंद. बम बम भोले. बम बम भोले. बम बम भोले. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. तर मंडळी, अशा रीतीने आपण आता इथं माहिती घेतलेली आहे. प्रत्येक वर्षी लाखो भाविक इथे येतात. महाशिवरात्रीला फार मोठी यात्रा इथं भरली जाते आणि लाखो लोक इथं येऊन जातात. आणि प्रत्येक महाशिवरात्रीला म्हणजे या महाशिवरात्रीपासून पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत या ठिकाणी जे हे त्रिशूळ साठलेले आहेत, जी मन्नत मागितलेली आहे त्याचे हे त्रिशूळ आहेत. जे पण काय आपण बोललेली इच्छा पूर्ण झाली की भाविक हे मोठमोठे त्रिशूळ इथं आणून देत असतात. तर हे फक्त एका वर्षाचे त्रिशूळ आहेत, या महाशिवरात्रीचे ते त्या पुढच्या महाशिवरात्रीला. आणि प्रत्येक महाशिवरात्रीला हे त्रिशूळ काढून गडाच्या खाली घेऊन जातात. तर पाहू शकतो कशा पद्धतीनं हे त्रिशूळ आहेत. आणि हे मंदिरात भरपूर 700 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि फार छान पद्धतीचं इथं वातावरण देखील आहे आणि फार छान वाटलं इथं येऊन. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला अवश्य कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. तर मित्रांनो, या ठिकाणी राहण्याची कोणती व्यवस्था नाही. मंदिर सकाळी 7 वाजता ओपन होतं, संध्याकाळी 7 वाजता बंद होतं. तर लांबून येणाऱ्या लोकांनी हे ध्यान ठेवलं पाहिजे भक्तांनी की संध्याकाळी उजेडाबरोबर आपण गड उतरून खाली जाऊ. तर
हे बघताय आता टायगर प्रतिबंधित एरिया आहे. कारण इथं जनावर पण येतात, त्यामुळे संध्याकाळी लेट करून काही चालणार नाहीये. कारण भाविकांना माहित नसतं की इथं राहण्याची सोय आहे का नाही. इथून राहण्याची सोय पचमढीमध्येच आहे. पचमढीमधून 10 किलोमीटर इथं गाडीमधून यायला लागतं. गाडीमधून आल्यानंतर एक 1350 शिड्या आहेत. त्या शिड्या पार करून तर चौरागड मंदिराचं दर्शन घेण्यासाठी येतं. त्यासाठी लगभग 2 या 3 तास लागू शकतात वरती यायला, आणि खाली जायला तसंच आपल्याला 1-2 तास लागू शकतात. म्हणजे टाइम लागतो. भक्तांनी जेणेकरून सकाळी लवकर 5 ते 6च्या दरम्यान निघावे. त्यामुळे लवकर आरतीचे बी समय भेटतोय, आरती भेटेल आणि आपण सुखरूप टाइम टू टाइम दिवसाचं घरी जाऊ शकतो. बरोबर. आणि भक्त महाशिवरात्री या यात्रेमध्ये जेणेकरून जास्त येतात आणि त्यांची राहण्याची वगैरे सोय होत नाही, म्हणून इथं लवकर गेलेलं बरं पडेल. तर अजून काय माहिती मिळेल तर आम्ही तुम्हाला देतो. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण आजचा हा व्हिडिओ पूर्ण बनवलेला आहे. आमचं दर्शन झालेलं आहे. तर जवळपास आता वाजलेले आहेत 1:15. तर आता आम्ही परतीचा प्रवास करणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तोपर्यंत धन्यवाद. आणि जात असताना काय लोकेशन चांगले भेटेल ते आता आपण इथून पुढं दाखवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवशंभो, जय हर हर महादेव. चला. तर मित्रांनो, आपण ओरिजिनल महादेवांच्या मंदिरापाशी आलेलो आहे. तर आता आपण त्याचं दर्शन पण घेणार आहोत. तर बघू शकतो आपण. जय शिवशंभो, हर हर महादेव. मंडळी, हर हर महादेव, जय शिवशंभो. मित्रांनो, हर हर महादेव. मंडळी, हे आहे आपलं चौडागडचं महादेव मंदिर आणि हे आपले महाराज आहेत, महादेव महाराज. तर देवाच्या कृपेनं आपणाला यांचं शूटिंग करता येत आहे. तर हे आपलं जुनं मंदिर आहे, ही पूर्ण जुनी मूर्ती आहे. तर हर हर महादेव. हे पाठीमाग मूर्ती आहे. गाईड लोक इथं काय आपणाला माहिती अशी देत नाहीयेत, पण हे आपल्या संतोष भावामुळं आपणाला या मंदिराची माहिती मिळाली आणि ओरिजिनल आपल्या शंकरांचं आपल्याला दर्शन इथं झालेलं आहे पाठीमागे. तर चला, आता इथून आम्ही परतीचा प्रवास करतोय. आवाज नाही आ रहा. तर मंडळी, तर दर्शन करून आम्ही आता निघालेलो आहे. परतीचा प्रवास चालू आहे. भक्त मंडळी भेंडाळलेले आहेत आणि माझ्या पुढे चालत आहेत. अशा रीतीने आजोबा आजी बघू शकतो आपण. हर हर महादेव. ताई, हा ताई आहे. ताई कुठून आला तुम्ही? मी महाराष्ट्र, अमरावती. अरे वा. आणि माझ्या पायात टुंगड्याला हा, अतिशय जबरदस्त मोच आली होती. अच्छा. मुश्किल होतं येणं. तरी पण चौरागड इथे मी नाही म्हंटल. हा, तरी पण आले. मला बाकीच्यांनी नाही म्हटलं इथं जाऊ नये म्हणे, उद्या आपण कॅन्सल करू. हा. पण मी ह्या सगळ्यांना आणलं. अरे वा वा वा. हर हर महादेव. अमरावतीवरून स्पेशल त्यांच्यामुळेच आम्हाला सर्वांना एनर्जी आलेली आहे. व्यक्तीच्या शक्तीमुळे सगळे आले. अरे वा वा. जय महाराष्ट्र. चल, हर हर महादेव. महादेव. चला, अशा रीतीने काय तुम्ही? आम्ही सातारचे. तर मित्रांनो, हा होता चौरागड MP पंचमढी या ठिकाणचा हा व्हिडिओ. हा तुम्हाला अनुभव कसा वाटला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि आम्हाला काय हवं असतं तुमच्याकडून तर एक छोटासा लाईक. कारण या व्हिडिओला भरपूर मेहनत झालेली असते.
तर आम्हाला एक लाईक आणि एक सबस्क्राईब जरूर करा. आता चौरागड खाली उतरत असताना एकदम ढगाळ वातावरण झालं आणि जबरदस्त असा गारपीट होऊन पाऊस पडला. तर यामध्ये इथून पुढचा व्हिडिओ आपल्याकडे बनवलेला नाही. तर हा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद आणि हा चौरागड एक बार तुम्ही नक्की अनुभवा. तर मी आपला मित्र संदीप कारंडे. धन्यवाद. हर हर महादेव.